ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. बीड नगर वायगावला तिच्या कारणामुळं त्यामुळं मी गेलो नाही, पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबांकडे पाठवलं होतं. एवढं खरं आहे. ती सँक्शन राजीनाम्याची चर्चा होती. यादीच्या संदर्भात आता पाठवून दिलं, त्यांच्यावर चर्चा आहे. ती यादीचं ते चर्चा करण्यासाठी मी आलेलं आहे. सँक्शन होईल. पण बिलकुल मी आत्तापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही. आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा दोघं मिळूनच ठरवतील. त्याच्यामध्ये कुठेही शंका प्रसंग याचं कारण नाही. जयकुमार गुरुचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तो तेच ठरवतील. शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे, जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरी सुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल. 40 वर्ष झालं पक्षात काम करतो. मी 40 वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत. आमच्या कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर राहणंही माझं काम आहे. आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं, ते पक्ष मोठं झालं, त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजुतीने नाराज झालो. जे काय बोललो माझ्या गैरसमजुतीने झालं ते मागा. शिस्ताईची टोपी माझ्या डोक्यावर आहे, तिरकी आहे की सरळ हा विषय येतो. माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे, स्वच्छ आहे, पारदर्शी आहे आणि समन्वयाने पुढे जाणार आहे. आहे की दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पण ते काम करतात आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे. असं केला त्यांनी. त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे, मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे. तेव्हा मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतो. तेव्हा जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतो. काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग. तुमचं एक वक्तव्य होतं की 2-3 आमदार आणि अध्यक्ष हेच समोर निर्णय घेतील, युतीवर भाष्य करतील किंवा जागा वाटपावर भाष्य करतील. पण बिलकुल मी आत्तापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही. आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा दोघं मिळूनच ठरवतील. त्याच्यामध्ये कुठेही शंका प्रसंग याचं कारण नाही. जयकुमार गुरुचा व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही, त्यामुळे तो तेच ठरवतील. शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे, जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरी सुद्धा स्थानिक आमदाराशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल. शेजारच्या मतदारसंघामध्ये डोकावण्याचा प्रकार जास्त होतोय आणि त्याच्यामुळेच ही दुष्कृत वाढली असं बोललं जातं. हे नक्की थोडासा विषय तो आहे. एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकाच्या मतदारसंघात मागणी आहे. मला वाटतं तेच मुख्य कारण आहे. मुंबईमध्ये जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या नाराजी दाखल्यानंतर काय चर्चा झाली आणि मुंबईमधला काय तोडगा निघाला. आज आपल्याकडे आमदार विजयकुमार देशमुख आले, त्यात चर्चा काय झाली? आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली. तिला सार्वजनिक करायचा विषय नाही. आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात, युती संदर्भात, शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे. त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू. दोघांची नाराजी उघडपणे जाहीर होणे इतकंच नक्की का विसंवाद होतोय आणि त्यावरती आपण पालकमंत्री म्हणून कशा पद्धतीने तोडगा काढणार? मला आपल्याला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष सोलापूर शहर एवढा मजबूत मला वाटत नाही दुसऱ्या कुठं आहे. एवढी मजबूती पक्षामध्ये आहे. कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहे. एवढा प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे, त्या परिस्थितीत थोडीसे
होणार आहे. तिकिटासंदर्भात चर्चा होणार, थोडी घासाघासी होईल, थोडी नाराजी होईल. तेव्हा तुम्ही चिंता करू नका, अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू. मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली होईल. इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील, स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे तेच निर्णय घेतील. या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी पार पाडू. एक आहे आणि जेव्हा मी समन्वयक म्हणून काम करतो तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं याच्यावर दुसऱ्या कोणावर करणार. तर माझ्यावर नाराजी व्यक्त होणार. जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं, जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी तुम्ही बाहेरून आलेले लोक आहेत, शहरातल्या एकालाही तिकीट देणार नाहीत असं वरिष्ठांनी मला शब्द दिला असं त्यांनी म्हणलं आहे. असं होणार आहे का ज्यांना तुम्ही घेतलं? प्रश्न आणखी त्याला कसं की निष्ठावंत आणि कार्यकर्ते, मी तुम्हाला या विषयावर बोललो की 60% निष्ठावंत आहेत आणि 40% कार्यकर्ते आहेत की ते कार्यकर्ते अद्यापपर्यंत पक्षाशी जोडले होते. कसं तुम्ही समेट कसं काढणार? मी आजही सांगतो, बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत, त्यांनाच तिकीट मिळेल बहुतांश. आणि काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात. शेवटी राजकारण युद्ध त्या परिस्थितीनुसार लढलं जातं. त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील. पण बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील, निष्ठावंत कार्यकर्ते. 3 दिवस उरले. 3 दिवसामध्ये उद्याचा रविवार आणि पुढचे 2 दिवस आम्हाला 3 दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही. आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे बाकीची कामं आम्ही त्या 3 दिवसात महायुती होणार आहे की नाही होणार आहे? कारण त्याच्यावरून शिंदेगड सुद्धा अस्वस्थ आहे, ते देखील चाचपडत आहे. महायुती म्हणून आपण लढतोय की कसं काय? महायुती म्हणून मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं, भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि तेव्हा आमच्याकडं राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याकडं प्रस्ताव आलेला आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. त्या संदर्भात आम्ही आमदारांनी आता मी विजय मालकाशी चर्चा केली, काल सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झाली. त्यामुळे त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो. त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगानं काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगतो. पण आमची महायुती करण्याची इच्छा आहे. RPIचे काही लोक आहेत आठवले गटाचे, त्यांची काही मागणी आहे. परंतु त्यामध्ये काही गोष्टी आहेत की शेवटी आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. युती करू आम्ही ठीक आहे, पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते देणं शक्य आहे का तर नाही. त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही. शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हेही बघायला लागेल. त्याच्यावर चर्चा. पहिली यादी कधीपर्यंत? पहिली यादी नाही, एकच यादी येईल आणि सगळी यादी एकत्र येईल. 102 उमेदवारांची यादी 27चा फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा. 45 जागा काँग्रेस लढणार आहे, 30 जागा शिवसेना ठाकरे गट येणार आहे, 20 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि 7 जागा माकप आणि मनसे सुद्धा त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे किती मोठं आव्हान जर का नाही झाली तर फटका बसणे. आव्हान आमच्यासमोर नाही, आव्हान त्यांच्यासमोर आहे. जे जागा वाटून घेतलेले आहेत तेवढे उमेदवार शोधण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. ते आव्हान त्यांनी पेलल्यानंतर मग ते आपण शकतो. ज्या त्या विधानसभेचा मतदारसंघाचा अधिकार ज्या त्या विधानसभेच्या आमदारांवर देणार आहे का अशी चर्चा आहे की आता सगळं मिटलं. ज्या त्या विधानसभेच्या आमदारांना त्या त्या मतदानाचा अधिकार किंवा त्यांनी शिफारस करतील ती नावं पक्ष जाहीर करेल. मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक भारतीय जनता पक्ष लढतो आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. तो जो निर्णय घेतील तो कायम राहील. शेवटी सगळं समन्वयानं सगळ्या गोष्टीचा मार्ग निघेल. एखादा दुसरा विषय राहिला या ठिकाणी मार्ग निघाला नाही तर वरिष्ठ निर्णय घेतील आणि तो मार्ग निघेल. भाऊ, शिष्टाईची टोपी तुमच्या डोक्यावर आहे, तिरकी आहे का सरळ आहे? शिष्टाईची टोपी माझ्या डोक्यावर आहे, तिरकी आहे की सरळ हा विषय येतो. माझ्या डोक्यावरची टोपी अगदी सरळ आहे, स्वच्छ आहे.
पारदर्शी आहे आणि समन्वयाने पुढे जाणार आहे. नाराज होतो त्या प्रश्नावर म्हणजे तिकीट वाटपावरनं नव्हतो. काल जोपर्यंत मी पात्रेंशी बोललो त्यावेळी अजूनपर्यंत यादी किंवा तिकीट वाटप हा विषयच नव्हता. संध्याकाळी आपल्या माननीय आपल्या या प्रदेशाच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं गेलं, पण तुम्हाला माहिती आहे माझी अडचण काय, मी इथनं हलू शकत नाही, मी माझ्या आईच्या कारणामुळं, त्यामुळं मी गेलो नाही. पण यादी मात्र त्यांना पालकमंत्री साहेबांकडे पाठवलं होतं, एवढं खरं आहे. ती सँक्शन राजीनाम्याची चर्चा होती. यादीच्या संदर्भात आता पाठवून दिलं, त्यांच्यावर चर्चा आहे, ती यादीचं ते चर्चा करण्यासाठी मी आलेलं आहे. सँक्शन होईल. पण जेव्हा नाराजी नंतर नसते 40 वर्ष झालं पक्षात काम करतो. मी 40 वर्ष झालं पक्षात काम करतो. मी 40 वर्ष झालं पक्षाला आम्ही सोबत आहोत. आमचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर राहणंही माझं काम आहे. आणि शेवटी आम्ही सगळे मोठे झालं, ते पक्ष मोठं झालं, त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा त्यांच्या संदर्भात जे काय बोलायचं होतं थोडं माझ्या गैरसमजुतीने मी थोडं नाराज झालो. विधान आहे त्याची तुम्ही आता माघारी घेता.